पांढरकवड्यात भाजपाची भव्य विजय रॅली, आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या नेतृत्वात शक्तीप्रदर्शन। पांढरकवडा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसाम व लोकनेते व माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली उत्साहात पार पडली। नुकतेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनू बोर्ले हे स्वपत्नीक खुशी आतिश बोर्ले यांच्यासह भगव्या फुलांनी सजवलेल्या जिप्सीमध्ये विराजमान झाले होते। यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह पराभूत नगरसेवकही या विजय रॅलीत जिप्सीमध्ये सहभागी झाले होते। दुपारी ठीक 2 वाजता लोकमंगल कार्यालय आखाडा वॉर्ड येथून रॅलीला सुरुवात झाली। भाजप कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते। डीजे ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात नृत्य केले, तर फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला। लोकमंगल कार्यालय येथून निघालेली रॅली स्टेट बँक चौकात पोहोचली, जिथे सेफ तुळा करण्यात आला। त्यानंतर बिरसा मुंडा चौक येथे लाडू तुळा करण्यात आला। पुढे शिबला पॉइंट ते संतोषी माता मंदिर रस्त्यावर ठिकठिकाणी तुळा व जंगी स्वागत करण्यात आले। शिवाजी महाराज पुतळा, आठवडी बाजार, मेन लाईन, ओम टॉकीज रोड, श्रीराम मंदिर, तहसील चौक असा रॅलीचा मार्ग होता। रॅलीचा समारोप आतिश उर्फ सोनू बोर्ले यांच्या कार्यालयात जवळ समारोपीय सभेचे आयोजन करण्यात आले। या विजय रॅलीला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आनंद वैद्य, किशोर देशट्टीवार, देवानंद चन्नावार, सुनील बोकिलवार, नारायण भानारकर, भावेश बोर्ले, सुनीता भावेश बोर्ले, जानवी बोर्ले, प्रफुल्ल मालवीय, प्रवीण मालवीय, समीर मुस्तिलवार, राम पैगारलवार, शक्ती चोटपल्लीवार, अज्ज कुमरे, निखिल बेले, अज्ज जाधव, संजय जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सन्माननीय मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीमुळे संपूर्ण पांढरकवड्यात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी।